हेतू काय होता? बैठक लावण्यावरनं गोळीबार झाला. बैठकीला येणारे, गोळीबार करणारे हे चाकणमधील होते. जुन्नर तालुक्यातील सदर इसमावर गोळीबार झाला. तो इसम ओतूरचा होता, फिरोज शेख म्हणून. माझी जुन्नर तालुक्यातील पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आणि प्रामुख्याने ज्यांच्या अंडर हे कला केंद्र होतं ते नारायणगाव पोलीस स्टेशन, हे पोलीस स्टेशनला मी विनंती करतो की साहेब, जुन्नर तालुका ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे, आणि या जन्मभूमीमध्ये जर गोळीबार होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा? मागील वर्षापूर्वी प्रेमदारा येथील कला केंद्र आपण बंद पाडलं, तुमचंच माध्यम सर्व पत्रकार बांधवांचं होतं. त्यावेळी सुद्धा मोरे साहेब, मिथुनजी, काकाजी, आपण हा मुद्दा उचलून धरला, आणि त्या माध्यमातून आपण ते कला केंद्र प्रेमदाराचं बंद पाडलं. त्या गावकऱ्यांनी, त्या महिलांनी सुद्धा त्याला कडाडून विरोध केला. मग मध्ये कुठेतरी मला असं वाटतंय की हे तुळजाभवानी कला केंद्र जर कांदळी वडगावच्या हद्दीत येते, ग्रामपंचायत कांदळी वडगाव असेल, मग कांदळी वडगावचे ग्रामस्थ, नेते मंडळी ह्या कला केंद्राला विरोध का करत नाही? मग याला राजकीय कोणाचा वरदास्त आहे का? त्या माध्यमातून हे चाललेलं आहे का? याची सर्व पोलीस प्रशासनाने आणि आजी माजी लोकप्रतिनिधींनी याची योग्य वेळी दखल घ्या. आज पहाटे गोळीबार झालाय, इथून पुढे केव्हाही गोळीबार होईल याची आता जुन्नर तालुक्यात शाश्वती राहिली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जुन्नर तालुका जन्मभूमी, आणि या शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्नर तालुक्यात हे चाललंय काय? माझी जुन्नर तालुक्यातील डीवायएसपी, एसपी साहेबांना विनंती आहे की साहेब, सदर प्रकरणात आपण सखोल चौकशी करा, आणि शक्यतो आम्ही सामाजिक काम करत असताना, सामाजिक बांधिलकीचं जतन करत असताना मी जुन्नर तालुक्याला सर्वसामान्यांना, नागरिकांना आवाहन करतोय की असे चाललेले गैरधंदे हे बंद झाले पाहिजेत. पण जुन्नर तालुका हा सुजलाम सुफलाम आहे, शिवाजी महाराजांची पवित्र जन्मभूमी आहे. हे जन्मभूमीत असे गैरव्यवहार होता कामा नये, ही माझी विनंती आहे. आपण थोडं पुढे जाऊया कला केंद्राच्या दिशेने. या तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्र, याला शासनाने परमिशन दिलंय. पण शासनाने परमिशन देण्याचं कारण काय की सांस्कृतिक कार्यक्रम करा. पण तुम्ही येथे जर नंगा नाच करत असाल, अश्लील चाळे करत असाल, इथे दारू पिली जाते, अनेक गैरमार्गाने व्यवसाय होतात, याचीही आपल्याला माहिती मिळाली आहे. हे पाहता इथे या रस्त्यामध्ये ठरवलंय तिकडे कुठे जायचं नाही म्हणून, आणि पुढेही हा गेट बंद केलाय. या पत्रकार बांधवांना या, हा गेट बंद केलाय. मग पोलीस प्रशासनाने झालेल्या गोळीबारा संदर्भात याची चौकशी केली का? ही चौकशी केली असेल तर जुन्नर तालुक्याच्या जनतेला पारदर्शकपणे त्यांनी दाखवलं पाहिजे की झालेला गोळीबार हा आहे. जर तो इन कॅमेरा असेल, जर कॅमेऱ्यातलं त्यांनी डिलीट केलं, ज्याप्रमाणे ओतूरमध्ये लॉजवर ज्या महिलेचा अंत झाला आणि त्या कॅमेऱ्यातलं सगळं डिलीट केलं गेलं, तीच अवस्था जर इथे होत असेल तर पोलीस प्रशासन याला जबाबदार धरलं जाईल. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की साहेब, येथील इन कॅमेऱ्याचं संपूर्ण चित्रीकरण आपल्या ताब्यात घ्या आणि त्याची शहानिशा करा की गोळीबार करणारे कोण होते, कुठले होते, ज्यांच्यावर गोळीबार झालाय ते कोण होते,
याची संपूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे। आणि कांदळीच्या ग्रामस्थांना आणि सरपंचांना मी विनंती करतोय की आपण येणाऱ्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत ठराव घ्या आणि त्या ठरावाच्या माध्यमातून सदर चाललेलं कलाकेंद्र बंद करण्यात येईल असा ठराव घेऊन महाराष्ट्र शासनाला पाठवून द्या, कलाकेंद्र बंद होईल। तांबे साहेब, पेमदराचं जे कलाकेंद्र आहे केवळ जुन्नर तालुक्याची संस्कृती बिघडू नये म्हणून सगळ्यांनी त्याला विरोध केला। असं असताना इथं मात्र वारंवार अशा घटना घडतायत, मग त्या कलाकेंद्राला एक नाही आणि ह्या कलाकेंद्राला एक नाही असं का? मोरे साहेब, पेमदऱ्याचंही कलाकेंद्र बंद करायला आपण होता आणि मी होतो आणि पेमदऱ्यातील ग्रामस्थ महिला आणि पुरुषांनी ते कलाकेंद्र बंद केलं। मग जर हे कांदळी वडगावच्या अत्तरकीत येत असेल आणि ह्या कलाकेंद्राला जर ते ग्रामस्थ विरोध करत नसतील तर मग याला कुणाचा राजकीय विरोध असता आहे का? मग कुणाच्या माध्यमातून हे चाललेलं आहे हे जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला समजलं पाहिजे की ह्या तुळजाभवानी कला केंद्राला कुणाचा वरदहस्त आहे, कुणाच्या माध्यमातून हे चालवलं जात आहे। चालवा, आमचा चालवण्याबद्दल वाद नाही, पण त्या कला केंद्रामध्ये जर अवैध मार्गाने अवैध धंदे होत असतील, चुकीचे धंदे होत असतील तर त्याला जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक आणि समाजसेवक कडाडून विरोध करणार। ज्यावेळेस रात्री घटना झाली त्यानंतर यांनी जेसीबी बोलवला आणि याची बाजूचा आहे ते साफ देखील केले तर दिसते आपल्या सगळ्यांना की साहेब या तुम्हाला मी दाखवतो त्या मागचा हेतू काय असेल, त्यांचा साफ करण्यामागचा हेतू काय असेल की या क्षेत्रामध्ये या इथे बघा इथे या दारूच्या बाटल्या पडल्यात। ही दारू येते कुठून? यांना दारू पुरवतो कोण? मग पहाटे 5-6 वाजेपर्यंत चाललेला नंगा नाच, ह्या दारूच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, क्वार्टरच्या बाटल्या, मॅकडॉल हे संपूर्ण तुम्हाला दिसतात की हा माल येतो कुठून? कोणाचं माध्यम? कला केंद्र चालवणाऱ्या मालकाचं माध्यम। मग याला पोलीस प्रशासन, एक्साईजची सुद्धा ही जबाबदारी आहे की जर अवैध मार्गाने जर इथे दारूचा साठा होत असेल, यांना दारू पुरवली जात असेल तर एक्साईजने सुद्धा याची चौकशी करणं क्रमप्राप्त आहे। आणि नारायणगावच्या पोलीस स्टेशनला मी विनंती करतोय PI साहेबांना की साहेब आपल्या अंडर येते, आपण जातीने लक्ष घालून लवकरात लवकर इथे ज्या व्यक्तीवर फिरोज शेख गोळीबार झाला तो ओतूरचा आहे आणि ज्यांनी गोळीबार केला ते चाकणचे आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली आहे। पण त्याची डिटेल इन्फॉर्मेशन घेऊन आणि संपूर्ण जे CCTV फुटेजमध्ये जे काय आलं असेल त्याचं चित्रीकरण करून ते जनतेसमोर आलं पाहिजे आणि पारदर्शकपणे काम झालं पाहिजे। हे तुम्हाला दिसतं मोरे साहेब, संपूर्ण JCBने हे साफ केले। मग साफ करण्यामागचा हेतू काय असेल? हे साफ का केलं गेलं? हे संपूर्ण हा परिसर JCBने साफ का केला? JCB का मागवला? याला कारण वेगळंच आहे। तर माझी आपल्या पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण जुन्नर तालुक्याची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाची पायिका आहात आपण आणि ती राखण्यासाठी आपण इथं आलात, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो। आणि अन्यायाविरोधात आपण सतत हा लढा असा चालू ठेवू। आणि कांदळी वडगावच्या ग्रामस्थांना मी विनंती करतोय की 15 ऑगस्टच्या येणाऱ्या ग्रामसभेमध्ये आपण ठराव घ्या की सदर तुळजाभवानी कला केंद्र आमच्या कांदळी वडगावच्या ग्रामपंचायतच्या अंडर नको, बरखास्त करा। तो ग्रामसभेचा ठराव घेऊन तो शासनाला पाठवा, शासन त्यांची परवानगी रद्द करेल। आपण आलो आहोत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे। तुळजाभवानी कला केंद्रावर पहाटे 5:30च्या दरम्यान जो गोळीबार झाला त्या संदर्भात चौकशी कामी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली। जुन्नर तालुक्याचे DYSP पाटील साहेब यांना आम्ही भेटलो। साहेबांनी सदर गुन्हेगार पकडण्यासाठी ज्या गुन्हेगारांनी गोळीबार केला ते 2 पथकं त्यांना शोधण्यासाठी पकडण्यासाठी चाकण या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत। आणि पाटील साहेबांच्या बोलण्यातनं आम्हाला बी पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सगळं आलंय की ज्या इथून पुढच्या ज्या काय जुन्नर तालुक्यात ज्या घटना घडतील अवैध मार्गाने त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे पाटील साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय।
मी जुन्नर तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो की आपली जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. या जन्मभूमीमध्ये जी आता 2 कला केंद्र चालू आहेत ती दोन्ही कला केंद्र बंद झाली पाहिजेत ही आपली शेवटची मागणी आहे. धन्यवाद.